कुठं बघितलीस? तू मला कुठं बघितलीस? अरे परमेदा तू आहे. मग अरे तू हेल्मेट घातलास मी तुला बोलत नाही खरोखर. आता तू तिथे पेट्रोल नाही टाकलास. तू होतास तिथं? हो. मंडणगडमध्ये पेट्रोलची कमतरता आहे, त्यामुळे इथे पेट्रोल मिळणार नाही अशी तिथे पाटीच लावलेली होती. इथे सुद्धा काही रस्त्याचं काम चालू आहे. इथला जो शेणाळ्याच्या घाटातला खालचा जो धरण आहे ना, तिथल्या त्या नदीचा जो ब्रिज तिथं काम अजून सध्या तरी चालू आहे. पावसाळ्यापर्यंत होईल की नाही शंका वाटते मला. पुढे प्रवास करत मी सावित्री नदीवरील पूल ओलांडला आणि अखेर मुंबई गोवा महामार्गावर प्रवेश केला. आता आपण मानगाव क्रॉस केल्यानंतर पुढे बघा की ट्रॅफिक जाम लागलेली आहे. त्या ट्रॅफिक मधून रस्ता काढत मला पुढे जायचं आहे. अखेर रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास मी पनवेलला पोहोचलो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भानशे आणि पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता गावावर मुंबईला परतीचा प्रवास आहे. इकडे बाईक रेडी आहे. चला आता निघूया. तर पूर्ण हा आपल्या ट्रॅव्हलचा जर्नीचा ब्लॉग असणार आहे, ट्रॅव्हल ब्लॉग. चला जाऊया. बाईक तयार झालेली आहे. इथे आंब्याची एक पेटी पण घेऊन झालेली आहे. आजचा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी निघालो हे माझ्या गावाकडून म्हणजे चावडे मंडणगड ते कल्याणचा प्रवास असा सोलो बाईक राईडने करणार आहे. चल माहिती निघतो. या इकडे या. प्रवासाला सुरुवात करण्याआधी आई वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि बाबांनी गाडी सुरू करताना श्रीफळ फोडलं, जेणेकरून माझा प्रवास हा सुखरूप आणि आनंदाचा हो. बॅग सहित कर ना, खाली कोचवून बॅग. चला भाऊजी. हो हा बघा, पेटी आहे पूर्ण पॅक. हा बांधले, पेटी बांधले. अरे दादा पेटी बांधले. एकटे झालात? एकटे झालात? पेटी नसती तर घेऊन गेला असतो. चला सांभाळून जा. हो. आणि मग सुरू झाला माझा प्रवास. हळूहळू माझं गाव मागं पडत होतं आणि पुढचा रस्ता माझी वाट पाहत होता. चला. हो चले. गावचे सुंदर नजारे बघत बघत पुढे निघालो. पण खरं सांगायचं तर गावातून निघताना एक वेगळीच भावना असते. गाव सोडलं की पुन्हा पुन्हा इथे यावंसं वाटतं, कारण आपल्या गावासारखी शांतता आणि आपलेपणा कुठेच मिळत नाही. कोकण म्हणजे एक वेगळी जादू आहे. निसर्ग, हिरवळ आणि शांतता मनाला एक वेगळाच आनंद देते. मे महिन्याची ही वेळ असली तरी कोकणच्या रस्त्यांवरचा प्रवास हा नेहमी खास वाटतो. आणि पावसाळ्यात तर कोकण अजून सुंदर दिसतं. धुकं, हिरवेगार डोंगर आणि रस्त्यांवरची ती निसर्गाची मजा काही वेगळीच असते. गेल्या वर्षी पावसाळ्यात कोकण अनुभवायची संधी मिळाली नाही, पण यावर्षी मात्र नक्की पावसाळ्यात कोकणात येऊन हा सुंदर अनुभव घेणार आहे. गावी साधारणपणे 2 दिवस छान वेळ घालवून आता सुरू झाला आहे परतीचा प्रवास. गावच्या आठवणी मनात घेऊन पुन्हा एकदा बाईकवर माझा प्रवास सुरू झालेला आहे. पण प्रवासात एक छोटीशी अडचण आलेली आहे आणि बाईकमध्ये थोडंसं पेट्रोल कमी आहे. ॲक्च्युली गावी आल्यानंतर मी बऱ्याच इकडे इथल्या गावांमध्ये फेऱ्या मारल्या, त्यामुळे काही टेन्शन नको म्हणून मी आता मांदगिरीला जाऊन थोडंसं पेट्रोल टाकणार आहे. म्हणजे ॲटलिस्ट कमीत कमी 2-3 लिटर तरी टाकणार आहे, जेणेकरून मंडळाला जाऊन मी टाकी फुल करू शकतो. चला जरा पेट्रोल भरून घेऊया.
किती? एक द्या, 25 मग काय? 450 कसा लिटर एक 150 150 150. अजूनही काही वाटली. चला पेट्रोलवरून आता आपली गाडी पुढच्या प्रवासासाठी तयार झालेली आहे. तर मित्रांनो ब्लॅकमध्ये पेट्रोल घ्यावं लागला 150ला 1 लिटर, कारण का इथं पेट्रोल पंप असल्यामुळे आपल्याला घ्यावं लागलं. आता मंडणगडला जाऊन टाकी फुल करतो म्हणजे टेन्शन नको. आता आपण चिंचगडमध्ये पोचतोय. ही भारता नदी आहे, ही भारता नदी. हा बघू शकता भाजा नदीचा पूल आहे आणि सुंदर नजारा आहे. दोन्ही साईडने मस्त नदी वाहत आहे. तर आता आपण चिंचगड गावातून प्रवेश करत पुढे जाणार आहोत, पण त्याआधी मला इथे या दुकानातून बिस्लेरीचे पाणी घेऊन जरा पाणी पिऊन पुढे जायचं आहे. तू कुठं बघितलीस? तू मला कुठं बघितलीस? अरे परमेदा तू आहे. मग अरे तू हेल्मेट घातलास मी तुला बोलवलीच नाही खरोखर. आता तू तिथं पेट्रोल नाही टाकलास. तू होतास तिथं? हो तिथं विमलला नाही गेलो. तिथं मोठा विमल तो विमल नाही. नाही मंडणगडला भरणार होतो पण मला जाऊ दे. कसा माहिती आहे हा इश्यू कुठं माहिती आहे? दापोली खेड मंडळामध्ये ह्या एरियामध्ये फक्त 150 घेतली. रायगड पाण्याची बाटली नाही ना. मानगावात पण इश्यू आहे पण ते पाण्याची बाटली. ब्लॅक मी ते मोठीवालीच द्या. तू हेल्मेट घातला होता तिथलं ओळखलीच नाही. हा. ते 10-20 रुपये गेलेले परवडतील. 2 झालं आणि हा. पेक्षा उगाच गडबड नको. कुठली ही आहे? ही कुठली आहे? हे ॲव्हेंजर. ॲव्हेंजर आहे ना. मित्रांनो हा जो रोड आहे तो मंडणगड ते आंबवडे या गावापर्यंत बनत आहे. मधल्या पॅचमध्ये रस्त्याचं काम चालू आहे. काही ठिकाणी चांगल्या प्रकारे रस्ता बनलेला आहे. म्हणजे मंडणगड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव आहे आंबवडे, या गावापर्यंत हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड छानपणे बनत आहे. पण कधी पूर्ण होईल आय होप लवकरात लवकर पूर्ण व्हावा. मधली पॅच आपण बघू शकता. तर फायनली आपण मंडणगडला आलेलो आहोत आणि आता इथे मी पेट्रोल भरायला जात आहे. तर मी त्याला विचारलं पण इथे मंडणगडमध्ये पेट्रोलची कमतरता आहे, त्यामुळे इथे पेट्रोल मिळणार नाही अशी तिथे पाटीच लावलेली होती. तर बरं झालं मी मांदिवलीला 3 लिटर भरला म्हणून. आता तर मित्रांनो फायनली मंडणगडला कुठेच मला पेट्रोल मिळालं नाही आणि शेवटी आता हा पुढचा प्रवास मी असाच चालू करत आहे. आय होप मानगावला तरी मला मिळेल, म्हणजे पुढचा प्रवास मी म्हणजे टेन्शनमुक्त करू शकतो. आता आपण आहोत शेनाळ्याच्या घाटामध्ये. सुंदर असा शेनाळ्याचा घाट आहे. मंडणगडला पोचल्यावर सर्वात आधी पेट्रोल भरून घ्यायचं ठरवलं, पण पेट्रोल पंपावर गेलो तर धक्काच बसला. पंपावर पेट्रोलच उपलब्ध नव्हतं. मग दुसऱ्या पेट्रोल पंपावर गेलो पण तिथे तीच परिस्थिती होती. पेट्रोलचा स्टॉक संपलेला होता. आता पुढचा प्रवास कसा होणार याची थोडी चिंता वाटू लागलेली आहे. तरी पण आता आपण शेनाळ्याच्या घाटात आहोत. शेनाळे घाट म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. रस्त्याच्या कडेला अनेक विक्रेते आंबे विकताना दिसत होते. कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याचा सुगंध वातावरणात दरवळत होता. घाटातून खाली उतरताना आजूबाजूला दिसणारी हिरवाई, डोंगर रांगा आणि शांत वातावरण मन प्रसन्न करून टाकत होतं. घाटाच्या पायथ्याशी एक सुंदर धरण आहे. विशेषतः पावसाळ्यात या परिसराचं सौंदर्य अनेक पटीने वाढतं. धुक्याची चादर, हिरवेगार डोंगर आणि धरणाचं पाणी यामुळे इथलं दृश्य खूप मनमोहक दिसतं. प्रवास करताना अशा छोट्या छोट्या गोष्टी देखील मनात कायमच्या आठवणी निर्माण करून जातात. इथे सुद्धा काही रस्त्याचं काम चालू आहे.
इथला जो शेणाच्या घाटातला खालचा जो धरण आहे ना, तिथल्या त्या नदीचा जो ब्रिज तिथं काम अजून सध्या तरी चालू आहे. पावसाळ्यापर्यंत होईल की नाही शंका वाटते मला. पुढे प्रवास करत मी सावित्री नदीवरील पूल ओलांडला आणि अखेर मुंबई गोवा महामार्गावर प्रवेश केला. आता परतीच्या प्रवासाचा मुख्य टप्पा सुरू झालेला आहे. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. I wanna be the greatest. Everybody on the fake shit. I look around and feel like everybody is the fakest. I make this every day and I'm impatient, hoping one day I blow up from the basement. Statement, the top is so vacant. I don't hear shit that I think is amazing. Waiting for my day when I'm playing sold out shows for 1,000 faces. Hey, give me that crown, get in my way and to be put down. It ain't your place, all this my town. If I want that shit, then I'll get it right now. I'm losing it, the noose it fits. I'm losing shit, a stupid myth. You choose to live or choose to dip. You choose to fight or lose your grip and lose a gift. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. Yeah, there's no mercy in this world, just hunger-thirsty persons in different versions. Each new update, that shit worsens. Why? तर आता माणगावमध्ये आणि इथल्या एका पेट्रोल पंपावर पोहोचलो. तर तिथे पेट्रोल मिळत होतं, पण मर्यादित प्रमाणात मिळत होतं. पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वाहनाला फक्त 300 रुपयाचं पेट्रोल देण्याचा नियम ठेवला होता. त्यामुळे मला देखील फक्त 300 रुपयाचंच पेट्रोल घ्यावं लागलं. त्यात इथल्या माणगावच्या ट्रॅफिक म्हणून कसाबसा मी इथे पोहोचलो. तर पेट्रोलचा सध्या तरी गाव साईडला तुटवडा आहे. त्यामुळे तुम्ही गावी जर मुंबई गोवा हायवेने जात असाल तर सांभाळून जावा, कारण का इथे पेट्रोल तुम्हाला मर्यादितच मिळणार आहे. आणि आता माणगाववरून पुढचा प्रवास चालू केला आणि माणगाव ते गोरेगाव या संपूर्ण पट्ट्यात मला खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा सामना करावा लागला. त्यामुळे वेळ सतत हातातून निसटत होता. तेव्हाच लक्षात आलं की आज घरी पोहोचायला नक्की उशीर होणार, कारण संध्याकाळी 4 वाजता घरातून निघालो होतो आणि आंब्याच्या पेटी बांधाबांध करण्यात बराच वेळ गेला होता. ऍक्च्युली मला निघायचं होतं 3 वाजता, पण पेटी बांधण्यामध्ये बराच वेळ गेला. त्यामुळे संपूर्ण वेळापत्रक मागे सरकलं. I need to run away from this and go get off the grid. Feel like my brain is overloaded, man, I'm losing it. Don't let them tell you what to do, man, they don't know shit. आता आपण माणगाव क्रॉस केल्यानंतर पुढे बघा की ट्रॅफिक जाम लागलेली आहे. त्या ट्रॅफिक मधून रस्ता काढत मला पुढे जायचं आहे.
अखेर रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास मी पनवेलला पोहोचलो आणि तिथून कल्याणच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केला. पण पनवेल ते कल्याण मधल्या पार्टमध्ये सुद्धा मला ट्रॅफिक मधूनच पुढे सरकावं लागलं. तर दिवसभराचा प्रवास, ट्रॅफिक, पेट्रोलची चिंता आणि थकवा यानंतरही घरी पोहोचण्याची उत्सुकता कायम होती. ऍक्च्युली घरातून मी 3 वाजता निघायचं होतं, पण असंच ते आंब्याची पेटी बांधेपर्यंत मला 4 वाजले. तर मी घरातून 4 वाजता निघालो ऑलमोस्ट. आणि आता बघू शकता तर पनवेलला आता मी पोहोचलेलो आहे. कल्याणला जायला कुठे कल्याणला सरळ इथून टर्न मारला ना काही इकडे जायचं, तिकडे नाही ना? तिकडून नाही, इथून सरळ ना? हां ठाण्याला जातात. अच्छा, इथून सरळ. हा इथून सरळ. आता सिग्नल लागेल ना? हा सिग्नल लागलाय. इथून सर्कल मारला ना सरळ तुम्ही कुठे जात आहे? पडा पण आता बाहेर इकडून जाता आम्ही आता टर्न मारणार सरळ त्याच रोडने जायचं ना? शेवटी रात्री 12 वाजता मी सुखरूपपणे कल्याणला माझ्या घरी पोहोचलो आणि माझ्या गोप्रोची बॅटरी डाऊन झालेली आहे आता. अशा प्रकारे जावळे मंडणगड ते कल्याण हा माझा सोलो बाईक राईडचा प्रवास पूर्ण झाला. या प्रवासात कोकणातील निसर्ग सौंदर्य, पेट्रोलची टंचाई, महामार्गावरील ट्रॅफिक आणि अनेक अविस्मरणीय अनुभव मिळाले. तुम्हाला हा प्रवास आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा.